Yes, good morning to all. Yes, काही जणांसाठी आनंद, काही जणांसाठी खरंच जे चांगलं व्यवस्थित अभ्यास करत होते त्यांच्यासाठी झालेला मूड ऑफ. ओके, गोष्टी अपडाऊननेस चालू राहतात. फेस टू फोकस द गोल हा सेट करावा लागतो, पण त्याच्यासाठी आलेल्या अडचणी क्लिअर कराव्या लागतात. गोल काय ते सांगतात. गोल या ठिकाणी 12th एकदा बोर्ड फेस करायचा आहे. आणि या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स स्टेट लेवल पण असू शकते आणि नॅशनल लेवल पण असू शकते. याचा होणारा कोरोनामुळे अपडाऊननेस खूप मोठं झेलावं लागते सध्याच्या विद्यार्थ्यांना. दॅट इज ऍक्सेप्टेड, बट बी प्रिपेअर्ड. दिस टाइप ऑफ फेसिंग्स, या टाइपच्या फेसिंग्स भरपूर येतात लाईफ मध्ये, येत राहतात. याला तुम्ही कसं टॅकल करता, दॅट इज द थिंग. स्टेट लेवलची एक्झाम येणार आहे, नॅशनल लेवलच्या एक्झाम्स येणार. ओके, या ठिकाणी तुमचा फोकस क्लिअर पाहिजे. या मिड फॉर्म मध्ये जी अनाउन्समेंट झाली 10 सीट, काही वाया नाही गेलं. काय झालं, ऍज थोडं तरी लर्न डिफरंट शिकायला मिळालं. ज्यांनी अटेंड केलं त्यांच्यासाठी ते खरंच फ्रुटफुल होतं का नाही, खरंच ज्यांनी सिरियसली केलं होतं किंवा करत होते त्यांना एक डिफरंट आयडिया थोडीशी मिळत गेली. त्यांना थोडी डिफरंट मिळत गेली. कॉलेजसाठी सेमिनार 22nd ला गेली. 22nd या 15th ऑगस्टला संडे, राईट? इथं हॉलिडे असेल मग, त्यामुळं 22nd नेक्स्ट संडे 22nd ला कन्फर्म आणि शुअर असेल. ओके, सो या बाबतीत 22nd ला कॉलेजचं गायडन्स आणि त्याच्याबद्दल सेमिनार राहील. येस, ऑनलाईन मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तेच सांगतोय, नाराज होण्याची काही गरज नाहीये. काही जणांना ऍक्सेप्टेड आहे 10th बोर्ड मार्क्स. सर एवढे मिळणार नव्हते, मिळालेत सर, पण ते अनसॅटिस्फॅक्टरी आहेत. अशा बऱ्याच गोष्टी अपडाऊननेस आहे त्याच्यामध्ये. ऍक्सेप्ट करा, कारण दिस इज द पास्ट म्हणून विसरून जायचं. नाही तर फर्दर पार्ट ओपन करा. बस नेक्स्ट पेज नेक्स्ट चॅप्टर चालू करा आता. बाकी गोष्टी क्लोज करून टाका. जे काय असेल कॉलेजचं गायडन्स यू विल गेट ऑन द 22nd ऑफ ऑगस्ट. ओके, तोपर्यंत पार्ट 1 चालू झालेला आहे. ऑनलाईन चेक करा वेबसाईट वरती. FYGC काहीतरी साईट असणार आहे. 22nd ऑफ ऑगस्टला वी विल टेक द सेमिनार ऑनलाईन. ओके, ऑनलाईन असेल. वी विल बी गाईड फॉर द कॉलेजेस. In that seminar, you will get the college aided and unaided college, area wise कुठले कॉलेज प्रिफर केले पाहिजे. And you will get the student guidance. Past student guidance you will get according to their graduate forms. ओके, ते ज्या ग्रॅज्युएट फॉर्म्स मध्ये असतील असा एक सेमिनार तुम्हाला अरेंज केलं जाईल. दॅट इज ऑन द 22nd ऑफ ऑगस्ट, जो की संडे कव्हर असेल. ओके, आपला पार्ट या ठिकाणी जो चालू होता तो चालू ठेवा. हेही मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. 10th CET कडे फोकस राहू द्या. हा पार्ट करत एक 11th विसरता कामा नये. परत आठवण करून देतो. 11th पार्ट काय सांगतो? 11th पार्ट सांगतो M1 18 चॅप्टर्स, 9 चॅप्टर्स. M2 9 चॅप्टर्स. नॉन स्टॉप गाडी चालू राहणार आहे. नॉन स्टॉप, जोपर्यंत सिलेबस संपत नाही तोपर्यंत ही गाडी चालू राहणार आहे. कंटिन्यू चालू राहणार. का? थांबला की तो डिफिकल्ट लेवल कॅच करणार. थांबला की कन्सेप्च्युअली मागे पडतो. स्लो प्रोसेस मध्ये का होईना, पण ही जी काही ट्रॅक आपण पकडतो तो व्यवस्थितपणे पूर्ण कम्प्लीट करण्यात येईल. M1 पहिल्या चॅप्टर अँगल मेजरमेंट, राईट? बेसिक कन्सेप्ट आहे फक्त, फारसं काही जास्त विचारलं जात नाही. सेकंड चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट 1. त्याच्यानंतरचा चॅप्टर जो असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट 2 असेल. हा पार्ट कम्प्लिटेड आहे, राईट? त्याच्यानंतर M2 कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट चॅप्टर फ्रॉम द M2.
इथला कुठला घेतलेला 4th डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा चॅप्टर कम्प्लीट आहे. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा चॅप्टर कम्प्लीट आहे. 1 2 3 आणि 4th हे चॅप्टर ऑलमोस्ट हा एंड मध्येच ऑलमोस्ट 10वी बेस आहे. त्याचे कुठले क्वेश्चन्स करायचे कुठले नाही ही गोष्ट तुम्हाला दिली जाईल त्याच्यानुसार अकॉर्डिंगली. आणि ज्यावेळेस तुमचं ऍक्च्युअल कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल एंट्री केल्यानंतर एक 15-20 डेज मध्ये आफ्टर 10 days 15 days or 20 days you have the exam that is called unit test in colleges म्हणतोय मी. आपला युनिट टेस्ट चालूच आहे. आपल्या युनिट टेस्ट चालूच आहे त्या फेस करा. सिमिलर टेस्ट युनिट टेस्ट कॉलेज एक्झाम मध्ये असतात इन कॉलेज. ओके इट विल बी 20 or 25 मार्क्स मध्ये असतात. 25 मार्क्स शक्यतो. काही कॉलेजेस सबमिशन देतात काही कॉलेजेस कंडक्ट करतील. यू हॅव टू फेस द फर्स्ट एक्झाम ऑफ द 11th इन द कॉलेज इन द प्रॉपर फॉर्म. ओके इथं बरेच जण फ्लॉप होतात डायरेक्ट फ्लॉप होतात. ज्यांना आयडियाच नाहीये सिलेबस काय आहे काय नाही आहे. फिजिक्स असतं केमिस्ट्री असतं मॅथ्स असतं बायो असतं टॅकल करायला अवघड जातं. लँग्वेज असतं इंग्लिश कंपल्सरी प्लेन सायन्स झालंय. ज्यांचं कोणाचं बायफोकल असेल खूप पळवतात सिलेबस पळवतात आणि डायरेक्ट डिक्लेअर करून टाकतात. यस प्रिव्हियस स्टुडंट्स ज्यांचे कोणी ऑलरेडी ब्रदर्स किंवा सिस्टर्स या पॅटर्न मधून गेलेले आहेत त्यांना त्यांचा अनुभव आहे त्यांच्याशी शेअर करा की काय गोष्टी घडणार आहेत 11th मध्ये. आता 11th बुडालं की 12th बुडते ऑटोमॅटिक. बुडवायची गरज नाही 12th. 11th बुडालं की 12th ऑटोमॅटिक बुडते. त्यामुळं इथे एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येतोय परत एकदा. ज्या मुलांचा प्रिव्हियस चॅप्टर्स बुडालेले प्रिव्हियस चॅप्टर्स कव्हर अप प्रिव्हियस चॅप्टर कव्हर अप साठी तुम्हाला यू विल गेट ऑफलाईन टीचिंग जेवढं काही पास सिलेबस झालेला आहे ऑफलाईन टीचिंग सगळ्यांसाठीच असू शकते. ज्यांना कोणाला असं वाटतं की चॅप्टर व्यवस्थित झाला नाही करून पाहिजे सर असे जर विद्यार्थी असतील तर ऑफलाईन टीचिंग राहील त्यांना. वी विल कव्हर द सिलेबस फॉर यू ऑफलाईन मध्ये रेग्युलरचं लेक्चर चालूच राहणार 9 to 11:30. ओके दिस इज ऍडिशनल फॉर्म टायमिंग टेंटेटिव्ह सांगतो 1 to 3 or 3:30. 1 to 3:30 या टायमिंग मध्ये येऊन तुम्हाला काय करायचंय रिकव्हर करायचं कव्हर अप करून घ्यायचं तुमचं बुडालेला सिलेबस. नाव सजेस्ट टू युअर फ्रेंड्स दिस इज द स्कीम. जरी तुम्ही बॅक राहिला असाल काही झालेलं असेल तर यू कॅन कव्हर अप दॅट पार्ट. सीईटी कॅन्सल झाले. सीईटी 10th कॅन्सल आहे. ऑफलाईन साठी 1 to 3:30 हा पार्ट यायचं कव्हर अप करायचं. या पार्ट ऑफ तुम्हाला एक एक चॅप्टर शिकवलं जाईल आता डिटेलमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला वाटतं सर खूप फास्ट होत आहे लगेच बोलायचं सांगायचं सर क्लिअर होत नाहीये ही गोष्ट मॅच करायची. डेट 23rd पासून 16-17 पर्यंत तुम्हाला हॉलिडेज पार्ट सांगतो. या वीक मध्ये 14, 15 आणि 16 नो लेक्चर्स असतील. 16 ला मात्र फक्त एक्झाम राहील 9:30 to 10:30 मॅथ्स पेपर चॅप्टर M1 मधला अँगल मेजरमेंट पहिला आणि दुसरा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्यावरती मॅथ्सचा पेपर असेल फॉर 25 मार्क्स. 25 मार्क्सचा पेपर असेल. ओके ऑफलाईन टीचिंग सध्या सुद्धा चालू आहे. फक्त एवढंच आहे की पर्टिक्युलर स्टुडंट्स अजून सीईटी मुळे येत नव्हते. काही स्टुडंट सीईटी मुळे येत नव्हते. ऍग्रीड. आता त्यांना वाटायचं पुरत लेक्चर आहे आमचं. येस मी सुद्धा त्याला फोर्स नाही केला त्या गोष्टींना त्यामुळेच फोर्स नव्हता केला. तुमचा कव्हर अप लवकरात लवकर होईल याची काळजी घेतलेली आहे ऑफलाईन टीचिंग मध्ये. बाकी ऑनलाईन टीचिंग या पार्ट ऑफ चालू राहणार कंटिन्यू चालू राहणार. सो सजेस्ट युअर फ्रेंड्स ऑफलाईन टीचिंग यू विल गेट इट. चॅप्टर सगळे क्लिअर करून दिलेले मागचे आणि पुढचे चॅप्टर्स कंटिन्यू राहतील. याला अटॅच मध्ये सीईटी आणि जेई सॅटर्डे संडे तो पार्ट कंटिन्यू राहील. फक्त या सॅटर्डे संडेला नसेल. इथं सॅटर्डे येतं इथं संडे येतं आणि थोडासा ऑफ पार्ट ठेवला इथं.
You will be continue from the 16 again. 16, 17, 18, 14, 15, 16. या डेज ऑफ तुम्हाला लेक्चर्स नसतील. इथं ऑफलाईन लेक्चर्स 14 आणि 15 ला होऊ शकतात, पण ऑनलाईन लेक्चर नो ऑनलाईन लेक्चर. नो ऑनलाईन लेक्चर म्हणजे आपलं कंटिन्युएशन 14, 15, 16 ला नाहीये, पण यू कॅन कम फॉर द ऑफलाईन. तसं तुम्हाला पोस्ट केलं जाईल. किती तारखेला? 14 आणि 16 तारखेला यू कॅन कम फॉर द ऑफलाईन अँड कव्हर अप युअर सिलेबस. कव्हर्ड युअर सिलेबस. ऑनलाईन लेक्चर्स नसतील त्या पार्ट ऑफ 14, 15, 16 ला. 15 चा शेड्यूल 16 ला शिफ्ट आहे एक्झाम पुरता. 15 चा शेड्यूल 16 ला शिफ्ट आहे एक्झाम पुरता. ओके. इथून पुढे तुम्हाला सीईटीच्या एक्झाम स्टार्ट होतील आता. इथून पुढे म्हणजे संडे ऑफ 22nd ऑफ संडे पासून तुम्हाला एक्झाम स्टार्ट होतील. कशाच्या? सीईटी ऑनलाईन. बोर्ड पण राहतच आणि सीईटी पण ऑनलाईन चालू राहील आता इथून पुढे. ओके. थोडंसं शुअर राहा. सिलेबस आपल्याला 11+12 असा कंबाईनली वर्क करावा लागतो. त्यामुळे तुमचा इनिशिएटिव्ह जेवढा स्ट्रॉंग आहे ती गोष्ट पुढे कंटिन्युएशनला तुम्हाला फायदेशीर राहील. बॅक जाऊन विचार करावा लागतो. बॅक जाऊन विचार करावा लागतो. आत्ताचा विचार करून चालत नाही. तुम्हाला वाटतं फार वेळ आहे. फारसा वेळ नाहीये. मी ऑलरेडी स्टुडंटला सांगताना सांगतो, ऑगस्ट टू मार्च 11 खतम. 11 फिनिश करणार नाही. जास्तीत जास्त 1 मंथ एक्सटेन्शन एप्रिल मिळेल तुम्हाला. एप्रिल खाल्ला त्यांनी की 12वीला स्ट्रेस बसतो. 12वी वरती स्ट्रेस येतो. एप्रिल टू एप्रिल. जास्तीत जास्त मे महिना एक्सटेन्शन, जास्तीत जास्त जून. त्याच्या पुढे जाणार नाहीये या वर्षी. आता तुम्हाला या वर्षी पुढे जाणार नाहीये. ऑगस्ट टू मार्च. ऑगस्ट 2021 आहे. मार्च 2022 मध्ये चालला. एप्रिल 22 मध्ये. एप्रिल 22 मध्ये आहे. एप्रिल टू एप्रिल म्हणताना 23 सर 22 वरून 23 मध्ये जाता तुम्ही. जास्तीत जास्त मे, जास्तीत जास्त हायएस्ट जून. हायएस्ट जून. हार्डली इथं 8 मंथ्स तुम्हाला मिळतील. 8 मंथ्स. एप्रिल टू एप्रिल हा चान्स जर घेतला तर 12 मंथ्स. यू नीड टू बी थिंक इन दॅट वे. 20 मंथ्स मध्ये तुमची स्टेट लेवल असेल तर स्टेट लेवल, नॅशनल लेवल असेल तर नॅशनल लेवलची एक्झाम तुम्हाला द्यायची. त्याच्यामध्येच 12वी बोर्डची तयारी करायची आणि त्याच्यामध्येच 11th जो काही सिलेबस असेल, जो काही कंटेंट असेल तो क्लिअर करून 12वीत जायचं. तुम्ही करा न करा तुम्ही 12वीत पोहोचले. तर तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणजे 12वीत पोहोचलेत. उपयोग नाहीये पण तसा. हा हॅम्पर इथं करणार आहे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. स्टेट लेवल एक्झाम एप्रिल मे, साधारण मे जून अशा एक्झाम होतील तुम्हाला. याचा बॅक असा विचार करावा लागतो. काय होतं, इथले डेज गमावले. ऑगस्ट गमावतात मुलं, आता सप्टेंबर गमावतात, ऑक्टोबर म्हणजे दिवाळी येते. काय करतात, जाऊ द्या आता 11वी संपतच आलंय, डायरेक्ट डिक्लेअर करून टाकतात. 12वीत पाहू. जानेवारी शोध चालू होते. फेब मार्च आरामशीर रिलॅक्सली. का? 11वीची एक्झाम असते इथं. 11वीची एक्झाम. आता 12वीला वाट बघत बसतो. 12वीत एंट्री करायचं बघतात. तुम्हाला सांगतो बराचसा हॅम्परनेस क्रिएट होतो. चांगले चांगले विद्यार्थी कोलॅप्स होताना आम्ही बघितलं. चांगला विद्यार्थी वर्क करणारा सुद्धा कोलॅप्स होतो. त्याच्याकडे प्री प्लॅनिंग नसते. करा प्री प्लॅन नसतो त्याच्याकडे. प्री प्लॅन पाहिजे. या गोष्टींचा प्री प्लॅन नसेल तर स्वप्न नुसते पाहून चालत नाही. स्वप्न नुसते पाहून चालत नाही. याला रिअलिटी मध्ये येण्यासाठी रेग्युलरिटी ठेवावी लागते. विचार करा, ज्यावेळेस पासून लेक्चर चालू झालेले ऍटलीस्ट फरक पडला का नाही पडलं? ज्यांनी खरंच सुरुवातीपासून केलंय त्यांच्यासाठी थोडं तरी डिफरन्स आज काय आहे एवढं सांगेल की ऍटलीस्ट नोटबुक मध्ये त्या गोष्टी तुमच्याकडे राईट आहेत. मध्ये तुम्हाला ऍटलीस्ट थोडं तरी व्यवस्थितपणा आला का नाही आलं? ऍटलीस्ट कळतायत गोष्टी, आता खालून जात आहेत. ऍटलीस्ट कंटेंट तरी तुमचं काय होतंय, इलॉबरेट होत चाललेलं आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, डेप्थ ऑफ नॉलेज क्रिएट केलं जात. आणि याचा बेनिफिट या एक्झाम्सला होतो. स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या एक्झाम्सला होत असतो. गोल इथे आहे. आता घेण्याचा पर्पज, आता अभ्यास करण्याचा पर्पज, गोल इथे आहे. सॅटर्डे, नॉट सॅटर्डे संडे. दिस इज द स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल एक्झामिनेशन. हा फोकस असतो. तुम्हाला काय येतं काय नाहीये ही गोष्ट डिसाइडिंग फॅक्टर
आजचा टाइम करेल. इथं परफॉर्मन्स आजचा टाइम करतो. आजचा टाइम कसा तुम्ही स्पेंड करणार त्याच्यावरती हे डेज व्यवस्थित स्पेंड होणार आहे. म्हणूनच तुम्हाला सीईटीचे ट्रायल दिलेत सॅटर्डे संडेचे. ओके, या ट्रायल साठी आता इथून पुढे डेमो लेक्चर्स बंद होतील. आता डेमो लेक्चर्स बंद. तुम्हाला काय अटेंड करायचं ऑफलाईन येऊन अटेंड करा. तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करा. कुणाला एंटर डायरेक्ट ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करता येणार नाही इथून. तुम्हाला जो काही कन्सर्न असेल तो ऑफलाईन मध्ये यायचा आहे, प्रत्यक्ष टीचरशी बोलायचंय. तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर ऍडमिशन घ्यायचं आणि कंटिन्युएशन ठेवायचं. एवढं प्री प्लॅन असल्याशिवाय कुठलाही गोल सेट होत नाही. रॅन्डमली जाण्यात मिनिंगच नाहीये. टाइम लॅप्स होणार. टाइम लॅप्स होतं त्याच्यामध्ये. गोल कुठलाच अचीव्ह होणार नाहीये. तुमच्यात तो अलर्टनेस असेल तरच तुम्हाला ते अचिव्हमेंट होऊ शकते. तो हा दिलेला प्री अलर्ट आहे, लक्षात ठेवा. फक्त प्री अलर्ट आहे. यू शुड बी क्लिअर इन दॅट. तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्या दृष्टिकोनातून काही क्वेश्चन्स मार्क करून देतो. तेवढ्या क्वेश्चनची तयारी करा व्यवस्थितपणे. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 साठी ट्रिगो पार्ट मधून काय काय येऊ शकतं, काय काय विचारलं जाऊ शकतं त्याच्याविषयी सांगतो. यू विल बी क्लिअर फॉर द एक्झामिनेशन. एक्झाम साठी तुम्ही क्लिअर राहाल थोडं तरी. आता कोणाला झालं असेल नसेल झालं, यू विल बी कव्हर अप ऑफलाईन. देन तुम्ही कॉन्टॅक्ट करा ब्रँचशी. एक जण एक दिवशी येऊ नका, तुमचा लॉस आहे. प्रत्येक दिवशी एक नाही. आज जो कंटेंट चालू आहे तो कंटेंट तुम्हाला मिळेल. ओके, अँगल मेजरमेंट मधून एक्सपेक्टेड काय आहे ते सांगतो. अँगल मेजरमेंट मधून एक्सपेक्टेड काय आहे ते सांगतो. पेज नंबर 5 M1 चं बुक काढा. M1 बुक पेज नंबर 5. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत 1, 2 and 3. सब क्वेश्चन आहेत 1, 2, 3. 3 सब क्वेश्चन्स आहेत. ते सगळे कम्प्लीट करायचे. रेडियन डिग्री, डिग्री रेडियन कन्व्हर्जन पार्ट म्हणून आलेला आहे. पेज नंबर 6. पेज नंबर 6. पेज नंबर 6. सॉल्व एक्झाम्पल 2. सॉल्व एक्झाम्पल 2. ओके, त्याच्यामधले 3 बिट्स करून ठेवा. ते झालं. डिग्री रेडियन, रेडियन डिग्री. इथं कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. त्यांना शिकवले त्यांना माहिती, ज्यांना नाही शिकवलेलं त्यांनी कॉन्टॅक्ट करणे. पेज नंबर 6 वरचा सॉल्व एक्झाम्पल 3. सॉल्व एक्झाम्पल 3 मधला फर्स्ट करा. फक्त इम्पॉर्टंट पार्ट फक्त सांगतोय. त्यानंतर 7th क्वेश्चन पेज नंबर 7 वरचा. पेज नंबर 7 वरचा सॉल्व एक्झाम्पल 7 महत्वाचा आहे तो. एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 8. पेज नंबर 8 एक्सरसाइज 1.1. मार्क द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1A. 1A मध्ये ओके 1A कम्प्लीट करा. 1A कम्प्लीट पूर्ण करायचा तो. काही नाही, कोटर्मिनल अँगल्स आहेत. डिग्री रेडियन ऑलरेडी घेतलेला आहे कन्सेप्ट. एक्सप्रेस द अँगल इन डिग्री मिनिट्स अँड सेकंड्स. क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 8. क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज 1.1 सेम. क्वेश्चन नंबर 4 फोर्थ मधला फर्स्ट सेकंड 2 करा. फर्स्ट आणि सेकंड 2 करा. 5th क्वेश्चन करायचं तुम्हाला. 5th 6th 5th 6th सेम. पेज नंबर 8 एक्सरसाइज 1.1. 1, 4, 5th 6th. सेकंड अँड थर्ड नाही केलं तरी चालेल. 7th क्वेश्चन 5th 6th 10th 13, 14. हे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर करायचे. बेसिक कन्सेप्ट्स पेज नंबर 9. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट वन.
सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. सिलेबस मध्ये नाहीये, स्टील इम्पॉर्टन्स म्हणून करा फक्त. डिलीटेड पोर्शन आहे 1.2, एक्सरसाइज 1.2 डिलीटेड आहे, डिलीटेड आहे, त्यामुळं एक्सपेक्टेड काहीही नाही. पेज नंबर 11 वरती लेट्स रिमेंबर हा पार्ट लिहून काढा. पेज नंबर 11 रिमेंबर हा पार्ट, राईट दॅट पार्ट, राईट फॉर द समरी, समरी म्हणून लिहून काढा. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट चॅप्टर. एवढंच करायचं फर्स्ट चॅप्टर मध्ये. आणि ज्यांचं झालं असेल नसेल एवढा पार्ट समजून घ्यायचा. कुठले टीचर्स, आमच्यापैकी कुठलाही टीचर जरी असेल तर त्यांच्याकडून हा पार्ट फक्त समजून घ्यायचा. एवढं समजून सांगा म्हणायचं, डॉट डॉट एवढं समजून घ्यायचं बस. या चॅप्टरशी रिलेटेड एवढाच पार्ट महत्वाचा आहे. तुमच्या कॉलेजची एक्झाम असो या कुठलाही एक्झाम असो, एवढा डॉट पार्ट महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात पुढं पेज नंबर 12 वरती मिसनस एक्सरसाइज, पेज नंबर 12, पेज नंबर 12 मिसनस एक्सरसाइज. मिसनस एक्सरसाइज मध्ये रोमन अंक 1 मधला फर्स्ट, सेकंड horse style, subscribes 88, pendulum of 40 centimeter, angle, hands of a clock. Fifth question 26 एक करून ठेवा. रोमन अंक 1 मधला 1 2 3 5 6, triangle in the ratio, the smallest angle in radians 7th, semicircle divided into two sectors, measure of angle between the hands, hour hand and clock 20 minutes past 2 9. That's it. Roman अंक 2, Roman अंक 1, Roman अंक 2, find the number of sides of regular polygon. Question number 1, two circles no, PQR no, radius circle no, wire of length 10 cm bent. Fifth, knowledge म्हणून करा, which will be useful. knowledge म्हणून करायला हरकत नाही. Sixth, knowledge म्हणून करायचं आहे, not in syllabus, not in syllabus, knowledge म्हणून करायचं. Eighth, बस एवढे क्वेश्चन्स तुम्हाला चॅप्टर नंबर 1 म्हणून एक्सपेक्टेड आहेत. हे क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 म्हणून एक्सपेक्टेड आहे. द लिस्ट 11 सर, हे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. समजून घेणं तुम्ही, हे क्वेश्चन्स तुम्ही समजून घेतले पाहिजे. मिनिमम एवढी टास्क कंप्लीट करावी चॅप्टर बघते. कॉलेज कुठलेही असो क्वेश्चन मात्र हेच, कॉलेज कुठलेही असो क्वेश्चन मात्र हेच. पहिल्या चॅप्टर कॉलेज कुठलेही असो क्वेश्चन मात्र हेच. ओके, हा तो फॉर्म्युला आहे. वन 1.2 डिलीटेड आहे, 1.2 डिलीटेड आहे. क्लिअर आहे प्रत्येकाला? चॅप्टर नंबर 1 मधून एवढाच पार्ट टीचर्स कडून समजून घ्यायचं. तुम्हाला कुठले टीचर्स असतील तर त्यांच्याकडून एवढा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे. दॅट्स इट. नेक्स्ट M1 चॅप्टर नंबर 2. आता काय काय करायचं ते सांगून ठेवतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही क्लिअर राहाल. क्लिअर राहाल. कधी कुठल्याही टीचर्स असू द्या, मी असेल, मुनाल मॅडम असतात, परत ज्ञानेश्वर सर असतात, त्यांच्यापैकी कोणी असेल तर तुमचा पाठ चालू ठेवायचा. सर हा क्वेश्चन सांगा, याच्यातलं समजून सांगा, हा सर क्वेश्चन सांगा, याच्यातलं समजून सांगा. बस हे टार्गेट ठेवायचं की हे आपलं कम्प्लीट झालं पाहिजे, हे तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे. एका सेटिंग मध्ये सुद्धा करतात काही विद्यार्थी, ज्यांना रिलॅक्सली वाटतं ते आठवडा गमवतात त्याच्यामध्ये. नाही, एवढं डॉट पाठ करा, मोकळं राहा, क्लिअर राहा, क्लिअर राहा. काही याच्यापेक्षा व्यतिरिक्त करायची गरज नाही. कुठलंही कॉलेज असू द्या क्वेश्चन मात्र हेच, राईट. एफसी असू द्या, गरवारे असू द्या, कुठलेही कॉलेज असू द्या, त्याच्यातले सगळे कन्सेप्ट समजून जर केले तुम्ही तर खूप व्यवस्थितपणा या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला देत आहे. तुम्ही रॅन्डमली हफाजडली काहीतरी करत बसता आणि मार्क्स येत नाहीत त्याच्यामुळे. तसं करू नका. कन्सेप्च्युअली समजून घेतल्यास एवढे क्वेश्चन सफिशियंट आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये. नाउ द सेकंड चॅप्टर, इम्पॉर्टंट पार्ट. मिनिमम काय केलं पाहिजे याच्यावर डिस्कशन चाललंय. मिनिमम टास्क काय कम्प्लीट केली पाहिजे याच्यावर डिस्कशन.
chapter number 2, M1. M1 chapter number 2, page number 17. Page 17. Page 17. Solve example. Solve example first. First मध्ये सगळे बीट करून टाका. फर्स्ट सेकंड थर्ड. सब बीट फर्स्ट सेकंड थर्ड कम्प्लीट करायचं. पेज नंबर 17 वरचा 17 वरचा फोर्थ नंबर सॉल्व एक्झाम्पल झाले. फोर्थ नंबरचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्पेसिफिक अँगल्स 120 डिग्रीचा क्वेश्चन. फोर्थ वन 120 डिग्री दॅट इज 2 पाय बाय 3. हा क्वेश्चन करून ठेवा. बऱ्याच कॉलेजेसला विचारलं गेलं. त्याच्यानंतर पेज नंबर 19 किती होता 17 आता 19 पेज वरचा असाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 मायनस 60 डिग्री और मायनस पाय बाय 3. हा तुम्हाला कम्प्लीट करायचं. पेज नंबर 19 दोन क्वेश्चन करा, बाकीचं लिव्ह इट. पेज नंबर 20 पेज नंबर 20 काय करायचंय ते एक्झॅक्टली सांगतो. सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट सेकंड कम्प्लीट करायचं. सेकंड मधले सगळे बीट करायचे तुम्हाला. कम्प्लीट द सेकंड. थर्ड फोर्थ दोन्ही ठेवा. थर्ड फोर्थ सिक्स्थ. नेक्स्ट पेज नंबर वरती आहे 21 पेज वरचा सॉल्व एक्झाम्पल 6. सेवंथ एक्सरसाइज 2.1 पेज नंबर 21 एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 मध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामधले काही फ्यू अँगल्स करून ठेवा. दॅट इज 210 एक करा. 210 डिग्री. सेकंड 210 एक करा आणि -225 किंवा -225 दोन अँगल्स करून ठेवा. क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट करायचा आहे. विचारला जातो. क्वेश्चन नंबर 3 करायचा आहे. सेकंड अँड थर्ड कम्प्लीट करायचं. एक्सरसाइज 2.1 मधून फोर्थ फिफ्थ सरळ सरळ क्वेश्चन्स आहेत. 22 पेज नंबर क्वेश्चन नंबर फोर्थ फिफ्थ 8 नाइन्थ मधलं सेकंड अँड थर्ड. नाइन्थ मधला सेकंड अँड थर्ड करा. सेकंड अँड थर्ड करा. 9 मधलं सेकंड अँड थर्ड करा. पेज नंबर 22 वरती. पेज नंबर 22 वरती हे क्वेश्चन्स आहेत. हे दोन्ही पेज नंबर 21 वरती. मार्क करून ठेवा. कधीही एवढं समजून घ्यायचं टीचर्स कडून. एक एक क्वेश्चन मार्क करून ठेवायचं टेक्स्टबुक मध्ये. ते समजून द्या सर विषय संपला. त्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला बघायची गरज नाहीये. काढा पेज नंबर 25. पेज नंबर 25. पेज नंबर 25. क्वेश्चन फर्स्ट अँड सेकंड. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट सेकंड. पेज नंबर 26. Page number 26. First question.
फर्स्ट क्वेश्चन घ्या. सेकंड मध्ये सबबिट आहेत 3 सबबिट्स आहेत. सेकंड मध्ये 3 सबबिट्स आहेत. ओके, सेकंड कंप्लीट करा. 3 सबबिट सहित करा. काय सांगतोय हे क्वेश्चन जरी जशाल तसे नाही विचारले तरी ऍटलिस्ट याच्यातलं टेक्निकल फॉर्म तुम्ही जर घेतला व्यवस्थित तरी खूप फरक पडतो. याच्यातला टेक्निकल फॉर्म घेतला तरी सफिशियंट आहे. M1 मध्ये हे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. दीज क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे कॉलेज एक्झाम साठी सुद्धा आणि इथल्या एक्झाम साठी सुद्धा, जी की T4 मध्ये कंडक्ट केली जाईल तुम्हाला 16th ऑगस्ट साठी. ओके, थर्ड स्किप आउट करा, फोर्थ घ्या. फोर्थ घ्या. सॉल्व एक्झाम्पल 4 सेम पेज नंबर 27 वर येईल. पेज नंबर 27 वर येतं. त्याच्यानंतर पेज नंबर 28 सॉल्व एक्झाम्पल 5th. सिक्स्थ इज IMP आहे. सगळे कन्सेप्ट करून ठेवा 6th मधल्या. सबबिट्स कंप्लीट करा. 7th 8th गरज नाहीये. 9th करा पण. त्यानंतर पेज नंबर 29 वरती 9th 10th नाही गरज. 11th गरज नाही. 12th तेवढं करून ठेवा. पेज नंबर 30 वरचा 12 सगळे सॉल्व एक्झाम्पल झाले. ओके, त्यानंतर पेज नंबर 30 वरचा एक एक्झाम्पल पोलार कोऑर्डिनेट्स म्हणून दिलाय. ओके, पुढे येईलच तसा क्वेश्चन. पुढे घेतो एक्सरसाइज 2.2. आता एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 28 वरचा 5 6, 28 वरचा 5 6, 29 वरचा 9, 30 वरचा 12. काय सांगतोय M1 मॅथमॅटिक्स 1 मध्ये चॅप्टर नंबर 2 मध्ये हे पेजेस नंबर आहेत. या पेज नंबरवरचे हे क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी करायचे. आमच्यापैकी कोणीही असेल तरी फक्त एवढेच क्वेश्चन समजून घ्यायचे. टार्गेट ठेवा, दिवसातून हे क्वेश्चन तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. हे अचिव्हमेंट्स असेल तुमचे, हे क्वेश्चन्स असेल. असेच तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे मार्क करून दिले जातील. इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले तुमचे की तुमचा बेस तयार होतो. कुठेही वापरा म्हणतो, कॉलेजच्या एक्झामला वापरा किंवा क्लास एक्झामला वापरा. दॅट विल बी हेल्पफुल टू यू. टार्गेटच ठेवायचं, हे कम्प्लीट करायचं. सांगतो ना, मुलं एका दिवसात कम्प्लीट करतात. काही मुलांचे असं असतं की एका दिवसात हे सगळं फिनिश असतं त्यांचं. असे अचिव्हमेंट्स असतात त्यांचे. काही रिलॅक्स असतात, 1-2 आठवडे ते गमवतात त्याच्यामध्ये. नाही, एवढं केलं की मी तुम्हाला सांगतो ना, शुअर तुमचा बेस क्लिअर राहतो आणि यू विल बी लीड टू द एनी टाइप ऑफ एक्झामिनेशन साठी तुमचा बेस क्लिअर राहील. या एक्झाम्पल्स. नेक्स्ट एक्सरसाइज कितवा 2.2. नाव एक्सरसाइज 2.2 मधून काय करायचं. एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 30. एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 30. एक्सरसाइज 2.2. सेकंड वन. त्याच्यामधलं सेकंड क्वेश्चन. त्यानंतर थर्ड वन सेम पेज नंबर. फोर्थ क्वेश्चन. फोर्थ मध्ये सबबिट आहे. त्या सबबिट पैकी फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ एवढंच करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटा अँड cos थीटा. ओके, सिक्स्थ क्वेश्चन करा. सिक्स्थ एक करा. त्याच्यानंतर 10th. त्यानंतर 11. येस, कार्टेशियन आणि पोलार कोऑर्डिनेट्स. 12 क्वेश्चन नंबर 12 मधला फर्स्ट सेकंड दोन्ही करा. वाटलं तर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही करा. 12 कम्प्लीट करा थोडक्यात. क्वेश्चन नंबर 13 मध्ये फर्स्ट सेकंड करा. सेकंड अँड थर्ड ऑलमोस्ट घेतलेत मी हे क्वेश्चन. फोर्थ आहे.
13 असेल तर हा 14. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, गरज नाही. ट्रू दॅट मधला 13, 14, 15. क्वेश्चन नंबर 15. 14 ची गरज नाहीये. 15 मध्ये तुम्हाला करायचं आहे सेकंड. येस, 15 मध्ये तुम्हाला सेकंड एक करायचं आहे. येस, फोर्थ, सेकंड, फोर्थ. कन्सेप्च्युअली राहू द्या. सिक्स्थ वन इवन नंबर, त्याच्यानंतर 7, 8. सेकंड, फोर्थ, सिक्स्थ, 7th, 8, 11 क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजेत मिनिमम. किती? एक्सरसाइज 2.2. नाव मिसलेनियस एक्सरसाइज. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये कुठले क्वेश्चन्स करायचे? एक्सरसाइज 2.2 मध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट ठेवले पाहिजेत. हे कंपल्सरी आलं पाहिजे, तर पुढं डिफरन्स तुम्ही काढू शकाल. मिसलेनियस एक्सरसाइज 2 मध्ये आता मिसलेनियस एक्सरसाइज 2 मधले कुठले क्वेश्चन्स करायचे? पेज नंबर 32, राईट? पेज नंबर 32. मिसलेनियस एक्सरसाइज 2. मिसलेनियस एक्सरसाइज 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे फर्स्ट, रोमन अंक 1 मधला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट, सेकंड, थर्ड ची गरज नाही. फोर्थ, फिफ्थ गरज नाही. सिक्स्थ करा. 7th नॉट रिक्वायर्ड. 8th करा. इवन नंबर करा. 2, 4, 6, 8 आणि पहिला फर्स्ट वन. 9th इम्पॉर्टंट आहे. 9th जीपी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. किती जणांना येतं माहित नाही. आय विल से तो सांगितलं जाईल तुम्हाला. 10th नाही येणार. 10th विचित्र आहे जरा, नाही करण्याची गरज. त्याच्यानंतर रोमन अंक 2 मधला 2. रोमन अंक 2 मधला क्वेश्चन नंबर 2 करा. फर्स्ट नका करू. फर्स्ट करायची गरज नाही. थर्ड कम्प्लीट करा. सेकंड, थर्ड कम्प्लीट करा. फोर्थ, ग्रेटर साइन, विच इज ग्रेटर, सोडून द्या. फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह, सोडून द्या. सिक्स्थ वन द्या सोडून. 7th वन. 7th वन tan square theta cot square theta गरज नाही. 7th वन. 8 एक पण गरज नाही. 9th करा. मग क्वेश्चन नंबर 9. ओके, पेज नंबर 33 वरती आहे. पेज नंबर 33 वरचा क्वेश्चन नंबर 9, मेन क्वेश्चन नंबर 9. आता 10th मध्ये सबमिट आहे. क्वेश्चन नंबर 10 मधले कुठले करायचे? सगळं रगडत बसला तर येणार काहीच नाही तुम्हाला. त्याच्यामधला फर्स्ट घ्या. 10th मधला फर्स्ट. सेकंड द्या सोडून. थर्ड द्या सोडून. फोर्थ. फिफ्थ घ्या डायरेक्टली. फिफ्थ. त्याच्यानंतर ओके, 6th, 7th एक्सपेक्टेड क्वेश्चन्स राहतील. 8th हे क्वेश्चन करा आणि टेन्शन फ्री राहा. एवढे क्वेश्चन्स करायचे आणि टेन्शन फ्री राहायचं. 10th. 12th, 13th. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 क्वेश्चन त्याच्यामधून तुम्हाला करायचे.
ओके, मिससेन्स एक्सरसाइज. ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस म्हणून काही ठिकाणी आहे तुम्हाला. ऍक्टिव्हिटी कडा, ऍक्टिव्हिटी कुठे कडा, ऍक्टिव्हिटी म्हणून असतं. ज्यांच्याकडे सोल्युशन बुक आहे त्यांनी पेज नंबर 59, सोल्युशन बुक पेज नंबर 59, नॉट टेक्स्ट बुक, सोल्युशन बुक काढायचं. ज्यांना नोट्स म्हणून फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे दॅट इज सोल्युशन बुक. ओके, आणि ज्यांना जमतं त्यांनी अख्खा चॅप्टर सॉल्व्ह करायचं. सर मॅथ्स मध्ये 100 मार्क्स पाहिजेत, अख्खा चॅप्टर सॉल्व्ह करावा लागेल. ओके, त्याच्यामध्ये पेज नंबर 59, पेज नंबर 59 वरचे 1 2 ते सगळे कंप्लीट करून ठेवा. कन्सेप्च्युअली चांगले क्वेश्चन्स आहेत. 1 to 6, 1 to 6 हे क्वेश्चन्स कंप्लीट करून ठेवायचे. दिस इज द पोर्शन ऑफ युअर examination related part, okay, which will be helpful in the T4 unit test also and your college examinations also. Clear आहे का? फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर एक्झॅक्टली काय करायचं ते. ओके, सगळा 10th बेसिक पार्ट आहे. 10th बेस वरचा पार्ट आहे हा. त्यामुळे खूप असं बॉदर होण्याची गरज नाहीये. टार्गेट ठेवायचं, एवढा पार्ट कंप्लीट करायचा आहे बस. मिनिमम टास्क दिलेली आहे तुम्हाला. खूप असा पुस्तकात गोंधळ होतो, काय करावं हे समजत नाही, काय करावं हे समजत नाही. त्याच्यासाठी दिलेले हा डायरेक्शनल फॉर्म आहे. त्याच्यासाठी हा डायरेक्शनल फॉर्म राहील आणि हा प्रत्येक चॅप्टर बाबतीत मिळत राहणार इथून पुढे तुम्हाला. प्रत्येक चॅप्टर बाबतीत मिळत जाईल. कधी एक्झाम, हा सगळा पार्ट जेवढा आज लिहून दिलाय त्याच्याबद्दल एक्झाम आहे 16 ऑगस्टला. सो प्रिपरेशन स्टार्ट करा. प्रिपरेशन स्टार्ट करा या डायरेक्शनने. प्रत्येक क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, पुढे जायचंय. ओके, टीचर्स ज्या दिवशी अवेलेबल असतील त्या दिवशी त्यांच्याकडून तो पार्ट समजून घेणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता असं प्रत्येक चॅप्टर बद्दल तुम्हाला दिलं जाईल, विच विल बी युजफुल फॉर द कॉलेज अँड T4 एक्झामिनेशन. ओके, हा पार्ट राहील तुम्हाला. ओके, घ्या आपला पार्ट जो राहिलाय तो कम्प्लीट करू. राहिलाय तो कम्प्लीट करू आपण. हे सगळं 10 बेसिक वरचं आहे. त्याला जेवढा पार्ट इम्पॉर्टंट वाटत होता तेवढा पार्ट मी ऑलरेडी या चॅप्टर्स मधून घेतलाय. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आयडेंटिटीज आहेत आणि आयडेंटिटीज थोडस रौद्र रूप धारण करतात. काय कुठलं रौद्र रूप धारण करतात आणि त्या आयडेंटिटीजला रौद्र रूप धारण करायला मॅथ्सच जिम्मेदार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन, बरोबर आहे का? आणि काही फॉर्मॅट्स मध्ये इक्वल रेशोचा कन्सेप्ट येतो. इक्वल रेशो हा कन्सेप्ट येतो. चेक करायचं आहे इक्वल रेशो फॉर्मेशन कसं तयार होतं किंवा इक्वल रेशो बद्दलचे क्वेश्चन्स कसे असतात. इक्वल रेशोशी रिलेटेड काही क्वेश्चन सांगतो ज्याच्यामध्ये कन्सेप्च्युअली इक्वल रेशो वापरला जाऊ शकतो. तुम्हाला जर आठवत असेल तर कॉम्पोनंडो, डिव्हिडंडो हे फॉर्मेशन्स त्याच्यामध्ये युटिलाइज होतात किंवा कॉन्स्टंट रेशो फॉर्मेशन्स म्हणून येतात. कॉन्स्टंट रेशो फॉर्मेशन वरचे क्वेश्चन्स असतात ते. जसं एक क्वेश्चन आहे एक्सरसाइज 2.2 मध्ये, एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 31 वरती, पेज नंबर 31. एक्सरसाइज सगळे घेणं पॉसिबल नाहीये, तुम्हाला तयारी करावी लागेल थोडीफार. एक्सरसाइज 2.2 हा एक क्वेश्चन आहे. सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल मायनस 1 बाय कॉस थीटा इक्वल टू 1 बाय कॉस थीटा minus 1 by sec theta tan theta. Yes, any idea? कसं सॉल्व्ह करणार? Any idea about this? याच्याबद्दल काही आयडिया कसं सॉल्व्ह करणार? जेवढा लेंदी क्वेश्चन तेवढा सोपा, जेवढा लेंदी क्वेश्चन ट्रिगो मध्ये तेवढं सोपं. का? एक्सपान्शन पार्ट दिलेला असतो. एक्सपान्शन करायची गरज नाही, क्लोज करायचं. याला क्लोज करायचंय. काय करा, हा निगेटिव्ह आहे या साईडला, हा निगेटिव्ह आहे पलीकडे टाकला त्याला, हा निगेटिव्ह आहे इकडे आला, पॉझिटिव्ह झाला. 1 बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस 1 बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा. समजून घ्या पहिल्यांदा, हा निगेटिव्ह आहे इकडे आला, पॉझिटिव्ह झाला. हा निगेटिव्ह आहे पलीकडे गेला, 1 बाय कॉस थीटा प्लस 1 बाय कॉस थीटा. करेक्ट? हा निगेटिव्ह आहे इकडे आला, पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आहे पलीकडे गेला, पॉझिटिव्ह झाला. नाउ क्रॉस मल्टिप्लाय. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन.
डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल सांगा. सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. काय केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. हा इकडे मल्टिप्लाय, हा इकडे मल्टिप्लाय, आणि दोघांचा पार्ट इथं खाली. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. का असं लिहिलं हे. का लिहिलं असं. हा ऑब्झर्व होतोय ए प्लस बी आहे. ऑब्झर्व होतोय ए मायनस बी. प्रोडक्ट ऑफ ए प्लस बी ए मायनस बी काय असतो. प्रोडक्ट ऑफ ए प्लस बी ए मायनस बी काय असतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असो असं म्हणतात. बरोबर आहे का रे. असं म्हणतात बाबा, मला नाही माहित. यस करेक्ट आहे का हे. ए प्लस बी ए मायनस बी चा प्रोडक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो. सर कसं काय असतो. अरे राजांना मल्टिप्लाय करा ना. ए विथ ए विथ बी विथ ए आणि बी विथ बी. बरोबर आहे का. ऍक्च्युअल मल्टिप्लाय केल्यानंतर हे दोन्ही कॅन्सल होतात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळतं. ओके नेक्स्ट. कॉस डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे. काय होतं रे. काही कळत नाही सर ते आम्हाला. अरे डिनॉमिनेटर सेम असल्यास काय कळायचं त्याला. न्यूमरेटरची ऍडिशन असते. डिनॉमिनेटर सेम असल्यास न्यूमरेटर ऍड होणार ना. सांगा. मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा गेट कॅन्सल. सेक थिटा 2 सेक थिटा. याची व्हॅल्यू किती रे. कोण सांगतं. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती. ते काही कळत नाही सर आम्हाला. कळायचं काय. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतो. आयडेंटिटी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं. आयडेंटिटी. सेक स्क्वेअर थिटा 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. करेक्ट करेक्ट. बरोबर आहे का. हा प्लस आहे या साईडला गेल्यास मायनस होणार. हा प्लस आहे या साईडला गेल्यास मायनस होणार. 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1 इक्वल टू 1 प्लस 1 किती रे 2 कॉस थिटा 2 डिवायडेड बाय कॉस थिटा. झालं का इथपर्यंत सर्वांचं. ओके पुढे. इथं आता इथं काय झालेलं. टॅन थिटा सेक थिटा 2 सेक थिटा झाला होता. सेक थिटाला काय लिहू शकता. 1 बाय कॉस. दॅट्स इट. सेक थिटाला 1 बाय कॉस लिहा. इथं काही नाहीये 1 आहे. काढला तरी चालतो. 2 बाय सेक थिटाला 1 बाय काय लिहिणार कॉस. लिहून ठेवा साईड. सेक थिटा इक्वल टू काय युटिलाइज केलं आपण 1 बाय कॉस थिटा. इज इट LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS. क्वेश्चन लक्षात राहील का. क्वेश्चन लक्षात राहील का. क्वेश्चन लक्षात राहील का. आन्सर 1 नाही. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड इंडिकेट करायचं होतं. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड इंडिकेट करायचं फक्त बस. हा लेफ्ट साइड इक्वल टू राईट साइड आहे ना. हा निगेटिव्ह इकडे आला. काय झालं रे पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आहे इकडे गेला पॉझिटिव्ह झाला. सिम्प्लिफिकेशन काय सांगतो. हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. उटपटांग म्हणतात त्याला. मॅथमॅटिकल उटपटांग ज्याला येतात ना तो मात्र क्लेव्हरली आन्सर देऊ शकतो या गोष्टींचे. थोडस यंग जनरेशन मध्ये थोडी मस्ती असते पहा. तेवढी मस्ती ट्रिगो सोबत केली की ते बरोबर यायला लागतं. बरोबर यायला लागतं. काय पाहिजे. बेसिक सपोर्ट स्ट्रॉंग पाहिजे. बेसिक सपोर्ट स्ट्रॉंग पाहिजे. हे खेळताना हे गोष्टी स्ट्रॉंग पाहिजे. कुठं काय अप्लाय करायचं हे पट नेक्स्ट स्टेप मध्ये समजलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप मध्ये समजलं पाहिजे. घ्या त्याच्याच पुढचा क्वेश्चन 7th नंबरचा. त्याच्याच पुढचा क्वेश्चन घ्या 7th नंबरचा. सांगा काय. तिथलाच क्वेश्चन 7th नंबरचा. असे छोटे छोटे चुटकुले येतात ट्रिगो मध्ये. पण ते कोणाची हेल्प घेतात. अशा मॅथची हेल्प घेत राहतात कंटिन्युअली. आणि तुम्हाला ते अवघड वाटतं त्याच्यानंतर. नाही त्याच्यासाठी काय उटपटांग शब्द लक्षात ठेवा. उटपटांग करायला शिकावं लागतं. पेज नंबर 31 एक्सरसाइज 2.2. सेव 13, 14, 15. 15 मधला सबबिट आहे 7th. काय क्वेश्चन आहे तो. साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थीटा. इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून दिलेत. डू द प्रॅक्टिस ऑफ दॅट अँड क्लिअर दॅट.
समजत नसेल ब्रँचवर यायचं, क्लिअर करून घ्यायचं. समजत नसेल ब्रँचवर यायचं, क्लिअर करून घ्यायचं. यू हॅव गिव्हन द टार्गेट अँड कम्प्लीट दॅट. फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर टार्गेट गिव्हन आहे, कम्प्लीट दॅट. होणार का कम्प्लीट? साइन बाय 1 प्लस कॉस थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा बाय साइन इक्वल टू 2 कोसेक थीटा. तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर दिलेला आहे. काय करायचंय, जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला जमतात तेवढे ट्राय करून ठेव. जे जमत नाही ते ब्रँचवर यायचं, क्लिअर करून घ्यायचं. Do the cross multiplication, left hand side. LHS sin theta 1 plus cos theta 1 plus cos theta divided by sin theta. Do the cross multiplication. Sin into sin, sin square theta 1 plus cos theta brackets square divided by sin theta into bracket 1 plus cos theta. सर काही समजलं नाही? यस, समजलंच नाही पाहिजे. काय समजून घ्यायचं त्याच्यामध्ये? हा पार्ट इकडं मल्टिप्लाय केलं, करेक्ट? हा पार्ट इकडं मल्टिप्लाय केलं. साइन इंटू साइन, साइनचा स्क्वेअर 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा ए हा बी एलसीएम म्हणून खाली घेतलं. या दोघांचा प्रोडक्ट खाली घेतला. डिनॉमिनेटर्स एलसीएम फॉर्मेशन्स होऊन प्रोडक्ट होऊन खाली आला. प्रोडक्ट म्हणून खाली आलेला आहे. क्लिअर आहे? इज इट क्लिअर? साइन स्क्वेअर थीटा जशाला तसा. इथं कोण बसलेला आहे? इथं काय मॅथ्स आहे? इथं मॅथ्स सांगतं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिसलं का रे? ए आणि बी लपून बसलाय तिथं. दिसलं का तुम्हाला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन लपून बसलं त्या ठिकाणी. हे व्हिज्युअलाइज होणं म्हणजे मॅथ्स. हे व्हिज्युअलाइज होणं म्हणजे मॅथमॅटिक्स. काय नसतं. मॅथ्स अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे तसं नाहीये. बेसिकली ते व्हिज्युअलाइज पाहिजे. थोडंसं व्हिज्युअलाइज करायला शिकलात की गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला येत जाणार. गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या फेवर मध्ये होत जाणार. तुम्ही असं व्हिज्युअलायझेशन समजलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या लिहून देतोय मी त्या गोष्टी पटपट पटपट लिहायला शिकायचं. ज्या वेळेस तुम्ही मॅथचा अभ्यास करता त्यावेळेस कायम हा सपोर्टिंग पार्ट लिहून ठेवायचा. हा ट्रबल करतो कायम. हा खूप खतरनाक आहे. कुठून कसा येतो, काय येतो हे ज्याला समजलं त्याच्यासाठी मॅथ्स फारसा अवघड नाही राहत. त्याच्याने हा ड्रॉबॅक आहे तुमचा की हे तुम्ही कधी केलेलं नाही. असं कधी स्टडी करताना हे साइड बाय साइड लिहित राहायचं, छोटे छोटे पार्ट लिहित राहायचं. तुम्हाला काही असू द्या, छोटा छोटा पार्ट माइंड करायचा, लिहून ठेवायचा, माइंड करायचा, लिहून ठेवायचं. चेक करा 1 प्लस कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यासाठी आळसपणा नाही करायचं कधीच. इथं 1 चा स्क्वेअर 1, बी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू 1 लिहिण्याची गरज नाही कॉस थीटा. आता 1 लपून बसला, इथं 1 लपून बसला. हे पटकन कळालं पाहिजे. हे समजत नाही आपल्याला. हे समजत नाही. याच्या उलट हे होतं की ज्यावेळेस वापरायची वेळ येते त्यावेळेस आपण कन्फ्युज झालेलो असतो. पण हा ए चा स्क्वेअर आहे, हा बी चा स्क्वेअर आहे. 2 इंटू ए नाही लिहिला तरी चालतं. तिथं ए किती आहे? 1 आहे. 1 लिहायची गरज आहे का रे? नाही गरज. तिथं हे समजलं पाहिजे की तिथं काही नाहीये म्हणजे 1 आहे. इथं काही नाही म्हणजे इथं 1 आहे शेवटी. असे छोटे 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 छोट्या गोष्टी असतात, त्याच्यावर माइंड करावं लागतं. आणि हे एकदा माइंडला सवय लागली की मॅथमॅटिक्स सॉल्व्ह व्हायला लागतं. साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 cos theta. Understood? Denominator sin theta into bracket 1 plus cos theta. सांगा रे पुढे काय केलं? हे दोघं फ्रेंड आहेत, बेस्ट फ्रेंड आहेत. यांचा आन्सर किती? हे दोघं फ्रेंड एकत्र आल्यानंतर त्यांची फार मोठी गट्टी तयार होते. दॅट इज sin square theta cos square theta किती रे? 1. करेक्ट? sin square theta cos square theta 1. शिकलं ना पायथागोरस थेरम. कुठून आलं? हा पायथागोरस थेरम वरून येतो त्याचं प्रूफ. sin square theta cos square theta इक्वल टू 1. या दोघांची ऍडिशन 1. करेक्ट? ही दोघं ऍड झाल्यानंतर त्याची ऍडिशन 1 आहे. पुढचा 1, त्याच्या पुढचा 2 cos theta डिवायडेड बाय. या पेशन्सनी करत राहायचं, ते ऑटोमॅटिक येतं आन्सर. बर, एक स्टेप दुसरी हिंट सांगत असतं कायम. मॅथ्स काय जादू आहे. एक स्टेप पुढची स्टेप सांगतं काय करायचं, पुढची स्टेप सांगत असतं काय करायचं. तुम्हाला काय सुचलं पाहिजे? लिंकिंग समजली पाहिजे, लिंक जमली पाहिजे.
आता इथला 1 + 1 किती रे 2. 1 + 1 2 प्लस इथला 2 cos θ. सांगा रे पुढचा पार्ट काय, पुढची लिंक काय आहे, पुढची लिंक काय आहे, पटकन समजलं पाहिजे. पुढची लिंक काय आहे म्हणजे 2 कॉमन आहे. आलं लिंक, असं लिंक समजली पाहिजे. 2 कॉमन आहे, सो 2 कॉमन काढलं, काय राहिला 1 + cos θ. आता हे परत जणांना समजत नाही पटकन. 2 कॉमन काढल्यास इथं 1 राहतो, 2 कॉमन काढल्यास इथं cos θ राहतो. पहिल्या टर्म मधून 2 कॉमन काढल्यास 1 राहतो, इथला 2 कॉमन काढल्यास cos θ, sin θ 1 + cos θ. आलं का रे, फ्रेंडला फ्रेंड भेटला, विषय संपला त्याचा, अडमतडम खतम त्याचं काम. 2/sin θ, 2/sin θ, 1/sin θ काय असतो रे, हे काही येत नाही सर. फ्रेंड्स बनवा, ट्रिगोला फ्रेंड बनवा. ट्रिगोशी पंगा चांगला नाही, परत सांगतोय, ट्रिगोला फ्रेंड बनवा, ट्रिगोशी पंगा चांगला नाही. ट्रिगो हा फ्रेंड झालाच पाहिजे. आणि बऱ्यापैकी करून दिलंय तुम्हाला, बऱ्यापैकी करून दिलेलं आहे. ट्रिगो स्वतः काहीही नाहीये, मॅथमॅटिक्स पार्ट, बेसिक पार्ट जास्त आहे त्याच्यात, बेसिक पार्ट जास्त आहे, म्हणून ट्रबल वाटतो. घ्या क्वेश्चन नंबर 8 त्या सिक्वेन्स मध्ये. इथं 7 झालं, आता 8 करा बरं पटकन, येईल तुम्हाला तो मनाने. 8 करा पटकन, मनाने येईल तुम्हाला, तो जमणार तुम्हाला. काही स्ट्रेसफुल नाही आहे तो. 8-1 आज चॅप्टर इथं क्लोज करणार आहे. समजा तुम्हाला असं वाटलं की सर हे आम्हाला येत नाही किंवा जमत नाही, तुम्ही ऑफलाईन विचारा, आता त्याला तेच सोल्युशन. काय होतं, हा 10वी बेस्ड चॅप्टर आहे, फक्त लिंकिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि क्वेश्चन पण देऊन ठेवलेत तुम्हाला. ते क्वेश्चन कम्प्लीट करा. 10वी बेस आहे म्हणून थोडस पुढे जातं त्या बाबतीत. 1/sin is cosec होतं त्या ठिकाणी. ओके, सांगा नेक्स्ट क्वेश्चन. 8 मध्ये फर्स्ट पार्ट tan θ by sec θ minus 1 equal to sec θ plus 1 by tan θ. Do the cross multiplication. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, काय मिळेल, tan स्क्वेअर θ क्रॉस मल्टिप्लाय करता sec θ plus 1 sec θ minus 1 tan स्क्वेअर θ equal to हा a plus b आहे, दिसला, a minus b आहे. So a is the square minus b चा square. So tan square theta sec square theta minus 1, हा minus 1 इकडे आला, 1 plus tan square theta equal to sec square theta. ही आयडेंटिटी आहे, इतर आयडेंटिटी आहे. LHS equal to RHS पार्ट आहे का? यस आहे. किंवा तुम्ही एक काम करू शकता, -1 इकडे घ्या, +1 झाला, tan स्क्वेअर थीटा तिकडे घ्या. दुसरी थिंग, 1 लेफ्ट ला घ्या, tan स्क्वेअर थीटा तिकडे घ्या, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. LHS इक्वल टू RHS. आयडेंटिटी आहे ना शेवटी, किंवा इथं रिझन द्या आयडेंटिटी, बस इथं रिझन द्या आयडेंटिटी. तर रिझन दिलं तरी चालेल, पळेल ते. काय घ्यायचं होतं आपल्याला, रेशो घ्यायचं होतं, राईट. रेशो रिलेटेड क्वेश्चन म्हणजे 12th नंबरचा क्वेश्चन रेशोशी रिलेटेड. 12th नंबरचा क्वेश्चन रेशोशी रिलेटेड आहे, तो घेऊ आपण. त्याच एक्सरसाइज मधला, त्याच फॉर्म मधला क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12. 12वीला जाणार ना तुम्ही आता. 12 नंबरचा क्वेश्चन. ओके, क्वेश्चन काय आहे, 1 minus sec theta
प्लस टॅन थिटा. दिसायला विचित्र आहे क्वेश्चन. 1 minus sec theta plus tan theta divided by 1 plus sec theta minus tan theta equal to sec theta plus tan theta minus 1 divided by sec theta plus tan theta plus 1. कुठला क्वेश्चन कुठला फॉर्मॅट घेऊन येतोय हे फार महत्वाचं आहे. कुठला क्वेश्चन कुठला फॉर्मॅट घेऊन येतोय, कोणता फॉर्मॅट घेऊन येतोय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. That is very important. इथं ऑलमोस्ट आयडेंटिटी युटिलायझेशन आहे आणि त्यानंतर रेशो कन्सेप्ट. कोणती आयडेंटिटी? सेक आणि टॅन. स्वतःच सांगतोय की सेक आणि टॅनची आयडेंटिटी वापरायची. तुम्हाला माहित असलेला पार्ट लिहा. काय लिहिणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा असतो हे माहिती आहे आपल्याला. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा असतो हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर हा टॅन पलीकडे गेला. 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. या ठिकाणी हा काय दिसतोय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सेक थीटा मायनस टॅन थीटा. सेक थीटा प्लस टॅन थीटा. सेक थीटा प्लस टॅन थीटा. एकाला कन्वर्ट करा. याला इकडे आणा. काय असेल? सेक थीटा प्लस टॅन थीटा. डिनोमिनेटर काही नाहीये 1. इथं न्यूमरेटर सेक थीटा मायनस टॅन थीटा. हा सॉरी उलटा झाला. 1 बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. इथे येणार ना, सॉरी तो डिनोमिनेटर मध्ये. हा न्यूमरेटर मध्येच राहतो. जो पार्ट आहे तो न्यूमरेटर मध्येच राहतो. याला पलीकडे लिहितोय, याला अलीकडे लिहितोय. पर्पजफुली लिहितोय. याला पलीकडे लिहा, याला अलीकडे लिहा. सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवायडेड बाय 1 बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. चेक द टर्म्स इन द इक्वेशन पार्ट. इक्वेशन पार्ट मध्ये टर्म्स चेक करा. याला इक्वल रेशो थेरम म्हणतात. तो कसा लिहितात? ए बाय बी सी बाय डी. लिहा ते ए बाय बी सी बाय डी. कोण सांगतं बरं? काय केल्यास ही आन्सर मिळेल आपल्याला? या प्रोसेसला काय घ्यावं लागेल म्हणजे हे आन्सर मिळेल? इथं ऑब्झर्व होतं तुम्हाला, सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे, मायनस 1 झाला. सेक थीटा टॅन थीटा हा प्लस 1 खाली आला. इथं ऑब्झर्व करा. 1 मायनस सेक थीटा, इथला मायनस इथं गेला, प्लस टॅन थीटा. डिव्हिडंडो कॉम्पोनंडो म्हणतात त्याला. डिव्हिडंडो अँड कॉम्पोनंडो. लक्ष द्या. कॉम्पोनंडो म्हणजे ऍडिशन, डिव्हिडंडो म्हणजे सबट्रॅक्शन. आता पहिल्यांदा सबट्रॅक्शन घ्यायचंय. ए मायनस बी डिवायडेड बाय ए प्लस बी. सी मायनस डी बाय सी प्लस डी. पहिले काय? सबट्रॅक्शन आलं म्हणजे डिव्हिडंडो. कॉम्पोनंडो म्हणजे ऍड, डिव्हिडंडो म्हणजे सबट्रॅक्ट. थोडक्यात कॉम्पोनंडो डिव्हिडंडो हा रूल इथं अप्लाय करायचा. सांगा त्यांनी काय मिळेल मला? 1 मायनस सेक थीटा मायनस टॅन थीटा. 1 मधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली. ए मधून बी हा काय केला? सबट्रॅक्ट. सॉरी बी मायनस ए. बी मायनस ए. बी मायनस ए बी प्लस ए. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो युटिलाइज केलं. पहिले सबट्रॅक्शन नंतर ऍडिशन. डी मायनस सी बाय डी प्लस सी. या पद्धतीने कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो रूल मध्ये इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा डिनॉमिनेटर मधला 1 आहे. 1 मायनस न्यूमरेटर डिवायडेड बाय 1 प्लस न्यूमरेटर. 1 प्लस न्यूमरेटर इक्वल टू, इथं सुद्धा सेम 1 सेक थीटा प्लस टॅन थीटा मायनस 1 आला. सेक थीटा प्लस टॅन थीटा मायनस सी. सी म्हणजेच 1 आहे न्यूमरेटर मध्ये. किंवा तुम्ही अरेंज करू शकता नंतर सुद्धा. या ठिकाणी काय झालं? डी मायनस सी आला. डी कोण आहे? सेक थीटा प्लस टॅन थीटा.
-1 विचार करा, d मायनस सी घेतला, d प्लस सी कसंही घेऊ शकता तुम्ही. बेसिक असं असतं a प्लस बी बाय a मायनस बी, c प्लस डी बाय c मायनस डी. हा जरी केलं तरी चालतं, रिअरेंज करावं लागेल. रिअरेंज करावं लागेल. दोन पार्ट पण इक्वल येतात, इक्वल. ठीक आहे, ही रेड डायग्राम आहे, ही ब्लू आहे, पण सेम आहे ना. सेपरेशन करणं म्हणजे दोन तुकडे करणं, त्याचे अर्धाच पार्ट काढायचा. डायग्रामचा सेम आहे ना दुसरा पार्ट. आता हे दोन होते, सेम आहे, कनेक्ट झाल्यास सेम दिसतं ना. सेपरेशन असं सेपरेट केल्यास एवढाच पार्ट. दोन हात आहेत असे आहेत, असं दाखवल्यास हे दिसणार सेपरेशन. असं दाखवल्यास ड्रॉ करायची, लेबल द्यायचे वाटतं. हे लेबल झालंय, हे मला कळलं. काय विचारलं? Identify and write the separation technique shown in the video. पाणीचं बघा, पाणी आणि काय टाकलं? पाणी मध्ये ते हे टाकते. साइन आउट. ओके, आणि लास्ट डी प्लस सी. डी म्हणजे काय आहे? डिनॉमिनेटर. सी सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस सी, सी म्हणजे 1. हे लिहून ठेवा तुम्ही, तुम्हाला पटकन क्लिअर राहील. कंपोनंट डिव्हिडंड रूल आहे, कंपोनंट अँड डिव्हिडंड रूल आहे, त्याच्यानुसार आलेला क्वेश्चन आहे. हा रूल आहे आणि वरचं आन्सर फॉर्मॅट. ओके, या पद्धतीनं क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करायचंय, लिंक ऑफ क्वेश्चन समजून घ्यायचे. थोडंसं ऑब्झर्व करून लिंक ऑफ क्वेश्चन समजून घ्यायचे तुम्हाला. क्लिअर आहे? 14 ऑनलाईनचे लेक्चर्स नसतील, 15 नो लेक्चर्स, 16 एक्झाम असेल, 14 आणि 16 ला मात्र ऑफलाईन डाऊट डिफिकल्टी चालू राहील. 14 आणि 16 ला ऑफलाईन डाउट्स. यू विल गेट द डाउट क्लिअरिंग ओनली. त्या पर्टिक्युलर ब्रांचला तुम्हाला मेसेज येईल, 14 ला कोण आहे, 16 ला कोण आहे अवेलेबल असं. ओके, थँक्यू. दिलेले क्वेश्चन्स, मार्क केलेले क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करा, त्याची अडचण क्लिअर करून घ्या. थोडंसं ऍक्टिव्ह ठेवा. इज द एंड ऑफ युअर चॅप्टर 2 ट्रिगो पार्ट, जो की 11th कन्सेप्ट वरती होता. पुढचा जो आहे तो ऍक्च्युअल 12th चालू होईल. 11th आणि 12th चा पार्ट ट्रिगो साठी जो इम्पॉर्टंट आहे पुढे येतो तुम्हाला. ओके, थँक्यू, बाय बाय, एन्जॉय द केमिस्ट्री.